बातमी भिवंडीतून समोर येते। भिवंडीमध्ये मेट्रोचं काम सुरू होतं आणि यावेळेस मेट्रोचं काम सुरू असताना सळई ही खाली कोसळली आणि एका रिक्षावरती आदळली। यावेळेस रिक्षामध्ये प्रवासी होता आणि हा प्रवासी यामध्ये जखमी झालेला आहे। प्रवाशाच्या डोक्यात ही सळई पडली, यामध्ये प्रवासी गंभीर जखमी झालाय। प्रवाशावरती उपचार हे सुरू आहेत। ठाणे भिवंडी कल्याण मार्गावर मेट्रो 5चं काम सुरू होतं आणि त्यावेळेस हा अपघात घडलाय। रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी असून या प्रवाशावर उपचार सुरू आहेत। मेट्रोचं काम सुरू होतं आणि सळई खाली कोसळली, रिक्षावर कोसळली। यावेळेस रिक्षामध्ये प्रवासी होता। या रिक्षाच्या आतमध्ये असलेल्या प्रवाशाच्या डोक्यावर ही सळई कोसळली, त्यामुळे हा प्रवासी गंभीर जखमी झालाय, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। ठाणे भिवंडी कल्याण मार्गावर ही घटना घडलेली आहे, हा अपघात घडलेला आहे। या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे, मेट्रो 5चं काम सुरू आहे आणि यावेळेस काम सुरू असताना एक सळई खाली कोसळली। यावेळेस रिक्षामध्ये एक प्रवासी होता, या प्रवाशाच्या डोक्यावर ही सळई आदळली, यामध्ये हा प्रवासी गंभीर जखमी झालाय, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र मेट्रोचं काम सुरू असताना सुरक्षा घेतली जात नाही का, उपाययोजना काही केल्या जात नाहीत का, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना केल्या जात नाहीत का, असे प्रश्न उपस्थित झालेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अनिल गजरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अनिल, किती वाजताची घटना आहे आणि यावर मेट्रो प्रशासनाकडून काही स्पष्टीकरण आले का? नक्कीच जगदीश, ही दुपारी 2च्या सुमारास झालेली घटना आहे। हॅलो, बोला अनिल, आवाज येतोय, बोला। तरी दुपारी 2च्या दरम्यान घडलेली घटना आहे, अपघात झालेला आहे दुपारी 2 वाजता। रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी आहे आणि या प्रवाशावर उपचार सुरू आहेत।